श्री स्वामी समर्थ मंडळी, शिवमहापुराणामध्ये गुरुजींनी सांगितलेला उपाय आपल्याला उद्या म्हणजे 18 ऑगस्ट 2026 मंगळवार या दिवशी करायचा आहे. 18 ऑगस्ट 2026 मंगळवार या दिवशी स्वाती नक्षत्र असल्याने सकाळी 6 वाजेपासून पूर्ण दिवस आणि रात्रीपर्यंत स्वाती नावाचं नक्षत्र असणार आहे. आणि या नक्षत्राची वाट पपिहा पक्षी मी तहानलेला आहे, मी तहानलेला आहे असे ओरडत वर्षभर पाहतो. कारण या नक्षत्रात जर पाऊस पडला ना तर मंडळी त्या पावसाच्या थेंबांना थेट आकाशातून पडणाऱ्या थेंबांना एका भांड्यात गोळा करा. कुठे छतावरून किंवा कौलेरू घर असतील त्यावरून हे पाणी आपल्याला गोळा करायचं नाही, हे लक्षात घ्या. डायरेक्ट एखादं भांडं आकाशाखाली धरा आणि त्यामध्ये पाणी गोळा करा. बघा मंडळी, जर हे पाणी धनस्थानी म्हणजे जिथे आपण आपल्या कष्टाची मेहनतीची थोडी का होईना पुंजी ठेवतो त्या स्थानी ठेवा. धन वाढेल, धनात बरकत होईल. अभ्यास करणाऱ्या मुलांच्या खोलीत ठेवले तर अभ्यासात प्रगती होईल. सांसारिक जीवनामध्ये काही समस्या असतील, जसे की पती पत्नीमध्ये वाद होत असतील, भांडणे होत असतील, तर हे पाणी थोडं अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करावं. सांसारिक जीवनात आनंद येईल. त्याचबरोबर तुमच्या घरात कुणी आजारी असेल, मानसिक नैराश्य असेल तर त्याला थोडं प्यायला द्या. यावर हा रामबाण उपाय आहे असे गुरुजींनी सांगितले. आणि जर तुम्ही हे पाणी एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये भरून घरामध्ये ठेवले तर प्रत्येक कामात यशप्राप्ती होईल. इच्छित मनोकामना पूर्ण होतील. 18 ऑगस्ट 2026 मंगळवारी सकाळी 6 वाजेपासून पूर्ण दिवस अगदी बुधवारी सकाळी 6:47 असणार आहे. तर बघा, या पाण्यामध्ये तुम्हाला भिजायचं आहे. तुमचे आजारपण दूर होईल. मुलांनासुद्धा पाण्यात थोडं भिजायला द्या, त्यांचा राग शांत होईल. काही मुलं खोटे बोलतात तर त्या मुलांना देखील या पाण्यात भिजायला द्या, त्यांची वृत्ती सुधारेल. खूप महत्त्वाचा असा हा दिवस आहे मैत्रिणींनो, संधी सोडू नका. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हा उपाय नक्की करा. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तर मैत्रिणींनो, नक्की करा हा उपाय. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.